नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT इरा सेशन नंबर 50 मधील जनलाभ हा पर्याय पाहूयात। सेशन नंबर 50 मध्ये सर्वात शेवटी इथे जनलाभ नावाचा एक ऑरेंज कलरचा मुद्दा आहे। तो पॉइंट जोपर्यंत ग्रीन होत नाही तोपर्यंत काउंटिंगला तुमचे 50 सेशन गृहीत धरत नाहीयेत। जर तुम्ही होम मध्ये जाऊन गो टू कोर्स मध्ये जाऊन जर चेक केलं तर तुम्हाला 49 सेशन कंप्लीट दाखवेल आणि 50वा सेशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जनलाभ सोडवणं खूप गरजेचं आहे। बघा, MSCIT मध्ये आपण गो टू कोर्सला जर गेलो तर इथे 49 सेशनच दाखवतोय। तुम्ही लॅब आवर सोडवून पण तुमचा 50वा सेशन कंप्लीट दाखवत नाही। त्यासाठी तुम्हाला जनलाभ हा पॉइंट पूर्णपणे सोडवणं गरजेचं आहे। स्क्रोल डाऊन करा, हा पॉइंट तुम्हाला सेशन नंबर 20 मध्ये पण दिसेल, तिथे पण तो सोडवून घ्यायचा आहे। 50 मध्ये जनलाभला क्लिक करा। जनलाभला क्लिक केल्यानंतर पाठीमागच्या सेशन मध्ये ह्या जनलाभ म्हणजे काय बघा, की ज्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांबद्दल सर्व माहिती तुम्हाला या जनलाभच्या पोर्टलवरती मिळून जाते। आता इथे जनलाभमध्ये तुम्ही स्वतःचा पण फॉर्म भरू शकता, तुमच्या वडिलांचा भरू शकता, तुमच्या आईचा भरू शकता किंवा कोणाचे फॉर्म तुम्ही इथे भरू शकता। हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे सर्व डिटेल्स असणं गरजेचं आहे। आता आपण वडिलांचा भरण्यासाठी जनलाभ फॉर मॅनला क्लिक करू किंवा वुमेनला जर आईचं भरायचं असेल किंवा लेडीज विषयी काही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर किंवा स्वतःचं भरायचं असेल तर फॉर सेल्फला क्लिक करा। इथे मी प्रोसीडला क्लिक करते। त्यानंतर इथे टिक मार्क करा आणि प्रोसीड वरती क्लिक करा। हा फॉर्म पूर्णपणे भरल्याशिवाय हा पॉइंट ग्रीन होणार नाही आणि हा पॉइंट ग्रीन झाल्याशिवाय तुमचा इरा 50वा सेशन कंप्लीट दाखवणार नाही। या तिन्हीपैकी कोणताही एक पॉइंट तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे। सेल्फ घ्या, फादर घ्या, मॅन घ्या किंवा वुमेन घ्या, कोणत्या एका पर्यायावरती क्लिक करून प्रोसीड करा। इथे प्रोसीड व्हायला थोडा वेळ लागेल। प्रोसीड झाल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये हा जनलाभचा फॉर्म ओपन होईल। बघा, इथे नोंदणी करायची आहे। इथे रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता। त्यानंतर इथे शीर्षक निवडा, तुम्ही ज्याचं फॉर्म भरताय त्याच्याशी रिलेटेड शीर्षक निवडा। इथे जन्मतारीख वगैरे तुमची माहिती ऑलरेडी आलेली आहे। ईमेल ID टाका, टिक मार्क करा आणि नोंदणीवरती क्लिक करा। खात्री करायला क्लिक करा। त्यानंतर पुढे बघा, आधार कार्ड आहे का होईल क्लिक करून आधार कार्ड भरा। वैवाहिक स्थिती, अनमॅरिड, मॅरिड जे काय असेल तिथे भरून घ्या। त्यानंतर तुमचं पूर्ण नाव इथे मराठीतून टाईप करायचं आहे आणि तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती मिळतं ते इथे टाईप करायचं आहे। आणि ही खरी माहिती भरा, वडिलांना विचारून ही सगळी माहिती भरून घ्या। धर्म, इथे तुमचा धर्म लिहायचा आहे। त्यानंतर संवर्ग निवडा, ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता, कोणत्या प्रवर्गामध्ये येतात ते लिहा। त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर पुढे तुमचा ऍड्रेस भरायचा, इथे पत्ता भरायचा आहे तुमचा पूर्ण, तुम्ही राहायला कुठे वगैरे। त्यानंतर राज्य, इथे जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर इथे तालुका निवडा,
त्यानंतर गाव, इथे पोस्ट ऑफिस, जवळचं पोस्ट ऑफिस, त्यानंतर पिनकोड, पोस्ट ऑफिस पंढरपूर टाका, पंढरपूरला आहे पोस्ट ऑफिस. स्थानिक भागाचा प्रकार तुम्ही ज्या भागात राहता तो, आपल्याकडे सपाट भूभाग आहे. स्थानिक क्षेत्राचा संवर्ग म्हणजे राहता शहरात राहता आदिवासी का ग्रामीण, इथे ग्रामीणचं असेल ग्रामीण घ्या, शहरी असेल शहरी. त्यानंतर तत्पुरता पत्ता आहे का कायमस्वरूपाचा आहे, सॉरी तत्पुरता आणि कायमस्वरूपी पत्ता सेम आहे का विचारते, तर होय वरती क्लिक करा आणि सेव्ह आणि पुढेला क्लिक करा. तो पुढचा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म भरत असताना ज्या पॉईंटच्या समोर रेड कलरचा स्टार मार्क आहे ते पॉईंट कंपल्सरी भरणं गरजेचं आहे. ते पॉईंट मध्ये काय भरायचं तुमच्याकडून विसरलं तर तो फॉर्म सबमिट नाही होणार. तुमचे सध्याचे शिक्षण काय आहे, आता तुम्ही कितवीला आहात त्याबद्दल माहिती भरायची आहे. 5वी आणि त्यापुढे घेऊ आपण. सेव्ह आणि पुढेला क्लिक करा, पहिला क्लिक करा. पुढे पात्रता विचारते म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय, जे काय असेल ते 10वी 12वी इथे भरा. आता आपण 12वी घेतले किंवा आपण इथे 10वी पण घेऊ शकतो. 10वी, त्यानंतर शिकत आहे, उत्तीर्ण आहे का अनुत्तीर्ण आहे, जे काय असेल तिथे टाईप करा. जर उत्तीर्ण असेल तर टक्केवारी विचारता, शिकत आहे ला क्लिक केलं तर विचारणार नाही. टिक मार्क करा आणि जोडाला क्लिक करा. टिक मार्क करू नका, आहे असं जोडावरती क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा, खालच्या दिशेला या आणि सेव्ह आणि पुढेला क्लिक करा. आता इथे काय विचारते बघा, तुम्हाला कशाची गरज आहे निवडा. उदाहरणार्थ घरचं. आता तुम्हाला ज्या योजनांची गरज आहे त्या योजनांवरती क्लिक करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ठिबक सिंचनची गरज असेल, माती संवर्धन किंवा शेततळ्याची गरज आहे, कृषी प्रशिक्षणाची गरज आहे, ज्या योजनांची तुम्हाला गरज आहे त्या योजनांवरती क्लिक करून घ्या. हे सगळं घरी विचारायचे तुम्ही. खतांची गरज आहे, जे शेतकरी लोक त्यांनी घरी विचारा. जे महिलांविषयी योजना घेणार आहेत त्यांनी आईला विचारून हे फॉर्म भरू शकता तुम्ही. इथे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते सर्व सरकारी योजनांबद्दल समोर माहिती दिलेली आहे. ज्या ज्या योजनांची गरज आहे त्या योजनांवरती क्लिक करा आणि सेव्ह आणि पुढेला क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला बघा ऊर्जा विभागामध्ये प्रधानमंत्री सहज बिल हर घर योजना टिकमार्क करा. इथे तुम्ही ज्याला क्वालिफाय होऊ शकता त्याला इथे टिकमार्क करायचं आहे. किंवा आणखी तुम्हाला योजना निवडायच्या असतील तर त्याच्यावरती जाऊन इथे टिकमार्क करा. त्यानंतर वरती यायचं आणि इथं पुढेला क्लिक करायचं. पुन्हा होईल वरती क्लिक करा. आता इथे विचारते तुमच्याकडे बँक खाता आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. वीज ग्राहक क्रमांक असेल टाका, नसेल तर सेव्ह आणि पुढे वरती क्लिक करा. आता विचारते अंगावरून नैसर्गिकरित्या वीज पडून मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तींचे आपण वारसदार आहात का, तसं असेल तर होय करा, नसेल तर नाही करा आणि पुढेला क्लिक करा. आता इथे फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे. इथे प्रिंट वरती क्लिक करा. इथे प्रिंटर असेल तर प्रिंट काढून घ्या किंवा नसेल तर प्रिंट या शब्दावरती क्लिक करा आणि ही पीडीएफ मध्ये फॉर्म सेव्ह करून घ्या. आता इथे प्रिंटर जोडला नसेल तर इथे सेव्ह ॲज पीडीएफ नावाचा पर्याय आहे बघा, त्याच्यावरती अप्लाय करून सेव्ह करा. प्रिंटर जोडला असेल तर प्रिंटर निघेल, नसेल तर ह्याला पीडीएफ मध्ये सेव्ह करा. मी कॅन्सल करते. आता हा आपला फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे. आता इथून आपण क्लोज करू. क्लोज केल्यानंतर आपला तो मुद्दा पण ग्रीन झालेला आपल्याला दिसेल आणि तुमचा सेशन नंबर 50 पण काउंटिंगला आलेला तुम्हाला दिसेल बघा. सेशन नंबर 50 ग्रीन झालेला दिसेल आणि त्याच्यामधला जनलाभ हा पॉईंट पण ग्रीन झालेला आहे. आता जर तुम्ही होमला जाऊन पाहिलं तर तुमचे 50 पैकी मार्क काउंट केले जातील. सेशन नंबर 50 मधील जनलाभ पर्याय सोडवणे कंपल्सरी आहे. तो पर्याय कसा सोडवायचा हे या व्हिडिओमध्ये काउंट केले बघा. सेशन नंबर 50 मगाशी इथे 49 होतं. आता या विद्यार्थ्याला 50 पैकी 49.77 मार्क मिळाले, म्हणजे याला आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. हे करणं बंधनकारक आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. थांबूयात आपण. धन्यवाद.